2017 सालीच सांगायचं होतं ना, मग इतके दिवस कशाला 5 वर्ष थांबला? हे मला एक कळत नाही. आपण आता 2022 मध्ये 2017 साली असं असं आता मग 2017 साली आत्ताचे बरेचसे नेते इकडं तिकडं होते, मग त्यांचं वक्तव्य त्यावेळेस वेगळं होतं, आता वेगळं आहे. मागच्या अशा गोष्टी काढून मी तर आपल्याला नेहमी आव्हान करतो आणि आजही मी महाराष्ट्रातल्या जनतेला करेन किंवा महाराष्ट्रातले प्रश्न काय महत्वाचे आहेत ते पहिले बघूया. ते 2017ला असं झालं, 2012ला तसं झालं, 2010ला तसं झालं, ह्याच्यात कुणाला रस नाहीये. आज काय आहे, आज आपल्या महत्वाच्या समस्या काय आहेत, आपल्या पुढं काय मूलभूत प्रश्न आहेत, ह्याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. कशाला, कशाबद्दल? नाही नाही, मला एक सांगाव, राष्ट्रवादीची जर फूस असती तर पवार साहेबांना त्यांनी जातीवादी म्हटलं असतं. साधं गणित आहे, किती म्हणजे साध्या एखाद्या माणसाला विचारलं तरी तो उत्तर देईल. आज ते भाषण करत असताना टोटली ते भाजपवर टीका करत नाही, ते शिवसेनेवर, काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर यांच्यावर टीका करतात. आताचा अजेंडा सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा तो दिसतोय, मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळेस ते भाजपलाच त्यांनी टार्गेट केलेलं होतं. ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्यच करावी लागेल. त्यावेळेस त्यांनी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला टीका केली नव्हती, उलट आघाडीच्या उमेदवारांच्या डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट ते प्रचार सभा घेतल्या जात होत्या आणि त्याच्यामध्ये ते बोलत होते. त्याच्यामुळं आता तर ते क्लिअर ह्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन पुढे चाललेले आहेत. काल देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी देशातल्या अनेक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची व्हीसी घेतलेली होती. कोरोनाच्या संदर्भातली पार्श्वभूमी, त्याचा आढावा घेणं आणि काय सध्या कोरोनाच्या बाबतीमध्ये देश पातळीवर चाललेले आहे त्याची, आणि त्यामध्ये आपण जे आता जो प्रश्न विचारला तशा प्रकारचं वक्तव्य केलं असं माझ्या पण ऐकण्यामध्ये आलेलं आहे. त्याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी वर्षावरनं त्या व्हीसी मध्ये ते जॉईन झाले होते. काल मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो, परंतु त्या संदर्भामध्ये साधारण जीएसटीचे किती पैसे अजून येणं बाकी आहे, कारण आता जीएसटी 5 वर्षाच्या करता ठरलेलं होतं, तो विषय संपलेला आहे. परंतु काही राहिलेले पैसे हे पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये येतील असा माझा स्वतःचा अंदाज आहे. आता हे सगळं होत असताना पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या बद्दलचा पण उल्लेख केला की बाबा हे जे टॅक्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर किमती वाढत आहेत आणि त्याच्यामुळं पेट्रोल डिझेलचे दर पण वाढतोय. आम्ही यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलाही नवीन टॅक्स न लावता आपण गॅसवरचा टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला. 13.5%वरचा 3%वर आणला. त्याच्यात राज्य सरकारला साधारण 1000 कोटी रुपयाचा जो टॅक्स तिजोरीत येणार होता तो यायचा बंद झाला. म्हणजे तेवढा रिलीफ हा राज्य सरकारने राज्यातल्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक, महिला, गॅस, घरगुती गॅस वापरणाऱ्या ह्या सगळ्यांना मिळून दिला. आता ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पण उल्लेख तिथं केला गेलेला आहे. मला काल काही सहकारी मित्रांनी विचारलं, त्या संदर्भामध्ये कुठलेही अशा प्रकारचे टॅक्सेसचे निर्णय होतात ते सगळेजण एकमताने घेत असतात. त्याबद्दल आज आता आमची कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये हा काही विषय नाही, पण काही महत्वाचे तातडीचे विषय असले तर त्याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते. आता आजचे विषय संपल्यानंतर त्या संदर्भामध्ये साधारण मुख्यमंत्री पण आम्हाला सांगतील की कालच्या व्हीसी मध्ये काय झालं, कारण कालच्या व्हीसीला मुख्यमंत्री होते, राजेश टोपे होते, चीफ सेक्रेटरी होते आणि मग व्यास आणि बाकीचे संबंधित अधिकारी होते. परंतु मंत्रिमंडळामधल्यापैकी हे दोघं होते अशी माझी माहिती आहे.
तर आज त्याच्या संदर्भामध्ये आम्ही विचारू किंवा काल काय चर्चा झाली आणि त्याच्या संदर्भात पुढची काही लाईन ऑफ ऍक्शन आहे ते राज्य सरकार ठरवेल. आज निर्णय होऊ शकेल. आज निर्णयाचा प्रश्न येत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याबद्दल सांगितलं. आम्हाला यावेळेस गॅसवरचा रिलीफ द्यायचा आम्ही तो म्हणजे तेवढा निर्णय घेतलेला आहे. आणि बाकीच्या संदर्भामध्ये काय झालंय, पेट्रोलच्या बाबतीमध्ये मी पाहिलंय की पेट्रोल परदेशातनं आयात केल्यानंतर जो टॅक्स आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या टॅक्सपेक्षा थोडासा महाराष्ट्राचा टॅक्स जास्त आहे. त्याच्यात कदाचित चर्चा होऊ शकते की बाबा त्याच्यात काही आपल्याला मार्ग काढता येईल का. कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर त्याचा आर्थिक काय परिणाम होणार आहे. राज्य सरकारचा यंदाच्या वर्षीचा जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यात आम्ही अंदाज व्यक्त करत असतो की ह्याच्यातनं अमक्यातून इतका टॅक्स येणार, दुसऱ्या ह्याच्यातनं इतका येणार आणि मग त्याच्यावर आपण खर्च आणि बाकीचं सगळं वर्षभराचं संपूर्ण नियोजन करत असतो. तर त्या संदर्भामध्ये तो अधिकार शेवटी मंत्रिमंडळाला असतो, राज्याचे प्रमुख आणि आम्ही अर्थमंत्री म्हणून आम्हा सगळ्यांना. केंद्रीय मंत्री पुरी येथे पेट्रोलियम मंत्री ते ट्विट करून सांगतात की भाजपा शासित राज्यांमध्ये राज्य सरकारांमध्ये कर हा अतिशय कमी आहे, परंतु बिगर भाजपा शासित राज्य जे आहेत त्यांनी कर जास्त ठेवले आणि तेच लोकांना जे आहे त्रास होऊन देतात आणि बिल फक्त आमच्या. एक तर देशातल्या सगळ्यांनाच गोष्ट मान्य करावी लागेल की बाहेरनं ज्यावेळेस विंधन येतं त्याच्यावरचा टॅक्स केंद्र सरकार पहिला लावतं आणि त्या राज्यामध्ये ती राज्य सरकार लावतात. केंद्राने पण त्यांनी लावलेला पण टॅक्स मग कमी करावा. केंद्राने प्रत्येक वेळेस राज्यावर ढकलू नये. केंद्र सरकारला खूप अधिकार असतो. आपल्या राज्यातून खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स हा केंद्राला मिळतो हे निर्विवाद सत्य आहे. हे कोणी झाकून ठेवू शकत नाही, कारण मुंबई ही देशाचीच आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळे इकडनं तर खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स जातो. त्या प्रमाणात मात्र आपल्याला जो निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. ती आज नाही, पहिल्यापासूनच चालत आलेली आहे. ही पण गोष्ट सगळ्यांनी मान्यच केली पाहिजे. नाही, आमचं काय म्हणणं आहे, आता वन नेशन वन टॅक्स ही संकल्पना जीएसटीच्या निमित्तानं पुढे आली तर त्याबद्दल केंद्र सरकारने पण टॅक्स लावत असताना बाबा हा पेट्रोल डिझेलला टॅक्स केंद्राचा आणि इथपर्यंतच राज्यांनी सगळ्यांनी लावावा असं केलं तर सगळी राज्य मिळून त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. परंतु राज्यांना पण कारभार करायचा असतो, अर्थचक्राचा गाडा पुढे न्यायचा असतो. त्याच्यामुळं त्यांना कशातनं उत्पन्न मिळतं, आपल्याकडे उत्पन्न मिळणारे महत्वाच्या गोष्टी कुठल्या, एक तर जीएसटीचा टॅक्स, दुसरा एक्साईजचा, तिसरा रेव्हेन्यूचा, असे ठराविकच डिपार्टमेंट आपल्याला टॅक्स मिळवून देणारे आहे. ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्यच करावी लागेल. 2017 सालीच सांगायचं होतं ना, मग इतके दिवस कशाला 5 वर्ष थांबला हे मला एक कळत नाही. आपण आता 2022 मध्ये 2017 साली असं आता मग 2017 साली आत्ताचे बरेचसे नेते इकडं तिकडं होते, मग त्यांचं वक्तव्य त्यावेळेस वेगळं होतं, आता वेगळं आहे. मागच्या अशा गोष्टी काढून मी तर आपल्याला नेहमी आव्हान करतो आणि आजही मी महाराष्ट्रातल्या जनतेला करेन किंवा महाराष्ट्रातले प्रश्न काय महत्वाचे आहेत ते पहिले बघूया. हे 2017ला असं झालं, 2012ला तसं झालं, 2010ला तसं झालं, ह्याच्यात कुणाला रस नाहीये. आज काय आहे, आज आपल्या महत्वाच्या समस्या काय आहेत, आपल्या पुढं काय मूलभूत प्रश्न आहेत ह्याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. कशाला, कशाबद्दल? नाही, मला एक सांगावं, राष्ट्रवादीची जर फूस असती तर पवार साहेबांना त्यांनी जातीवादी म्हटलं असतं. साधं गणित आहे, किती म्हणजे साध्या एखाद्या माणसाला विचारलं तरी तो उत्तर देईल. आज ते भाषण करत असताना टोटली ते भाजपावर टीका करत नाही,
ते शिवसेनेवर, काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर यांच्यावरच टीका करतात. आताचा अजेंडा सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा तो दिसतोय. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळेस ते भाजपलाच त्यांनी टार्गेट केलेलं होतं. ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्यच करावी लागेल. त्यावेळेस त्यांनी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला टीका केली नव्हती. उलट आघाडीच्या उमेदवारांच्या डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट ते प्रचार सभा घेतल्या जात होत्या आणि त्याच्यामध्ये ते बोलत होते. त्याच्यामुळं आता तर ते क्लिअर या महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन पुढे चाललेले आहेत. गोपीचंद पडळकरांनी एक आरोप लावलेला आहे. कोणी? गोपीचंद पडळकरांनी एक आरोप लावलेला आहे की बँकांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत आणि थकबाकीदार जे आहेत त्यांना या सगळे जे एसटी कर्मचारी आहेत गेले 5 महिने संपावर होते, ते थकबाकीदार झाले, त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यामुळे कुठे ना कुठे एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम राष्ट्रवादी करते. मला एक कळत नाही हो ताई, बँकेची निवडणूक त्या त्या जिल्ह्यापुरती असती, त्या त्या एरियापुरती असती, त्याच्यात काही सगळेच थकबाकीदार असतात का? माझ्या माहितीप्रमाणे थकबाकीदाराला सहकाराच्या नियमाप्रमाणे उभं राहता येत नाही, सूचक किंवा अनुमोदक होता येत नाही, उमेदवार होता येत नाही. नीट ऐका, मत देता येत नाही असं माझ्या माहितीप्रमाणे नाही. कारण सभासद जो असतो तो थकबाकीदार असो किंवा तो विदाऊट थकबाकीदार असो, त्याला मत तर देता येतं, परंतु निवडणुकीला उभं राहताना कुणी उभं राहावं, सूचक अनुमोदक कुणी असावं, त्याच्यामध्ये काही नियम आहेत. तरी पण आपण म्हणताय त्याची मी शहानिशा करतो, पण माझ्या माहितीप्रमाणे मी आता सांगतो ती गोष्ट बरोबर आहे. आघाडी पुरस्कृत उमेदवार होत्या अमरावतीच्या, तेव्हा खरं तर काँग्रेस आणि आघाडी राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला बोलत आहे. कुठली चूक झाली तर त्यांना आघाडीने पाठीमागे 2014च्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या. त्याच्यानंतर त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होते आमदारकीचे. 2019ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रवी राणा उमेदवार होते आमदारकीचे आणि 2019ला मात्र आम्ही त्यांना पुरस्कृत केलेलं होतं. त्यांनी आमचं तिकीट न घेता ते म्हणलेले होते की बाबा मला तुम्ही सगळ्यांनी पुरस्कृत करा, आणि त्या प्रकारे त्यावेळेस आम्ही पुरस्कृत केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांचा विजय झालेला आपण सगळ्यांनी पाहिला. काय नाही ह्याच्यामध्ये ऐका, आता आपल्याकडं अजून तशा प्रकारची तपासणी आलेली नाही की उद्याच्याला आपण यांना पुरस्कृत केलं म्हणजे ते आपल्याला कदापि सोडणार नाही. राजकारणामध्ये काही घडत असतं वेगवेगळे. आता कुणाला आयुष्यात वाटलं होतं का की कधी काळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकार येईल? असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं, कारण विचारधारा प्रत्येकाची काय वगैरे सगळं माहिती आहे. परंतु कधी कधी अशा प्रकारचा परिस्थिती निर्माण होते की जे लोकांना वाटत नाही ते पण वाटायला लागेल अशा पद्धतीनं निर्णय होतात. आणि हे आज नाही चाललेलं. तुम्ही एनडीएचा काळ आठवा, युपीएचा काळ आठवा. मागे आता ज्या ममता बॅनर्जी ह्या आक्रमकपणे भाजपला विरोध करतात, त्या एकेकाळी भाजप आणि ममता बॅनर्जी बरोबर होत्या. तीच गोष्ट नितीश कुमारांच्या बाबतीत, ते कधी भाजप बरोबर असतात, कधी भाजपच्या विरोधात असतात. मागे त्यांनी निवडणुका लढवताना लालू प्रसाद यादवांचा पक्ष आणि नितीश कुमारांचा पक्ष अशा प्रकारच्या निवडणुका लढवलेल्या होत्या. पण नंतर काय झालं त्यांना माहिती, त्यांनी निर्णय घेतला आणि ते भाजप बरोबर गेले. ह्या घटना आपल्याच इथं नाही तर अनेक ठिकाणी घडत असतात आणि लोक त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने उमेदवार निवडून देत असतात. उसके बारे में मेरा ये कहना है कि जो फ्यूल बाहर से
मेरे ख्याल से इंपोर्ट करते हैं, तो इंपोर्ट करने के बाद उसका टैक्स, तो पहला टैक्स लगाती है वो केंद्र सरकार लगाती है, और फिर उसके बाद जो जो स्टेट में वो फ्यूल जाता है वो स्टेट वाले उनका स्टेट का टैक्स लगाते हैं। तो जैसा जीएसटी है, वन टैक्स वन नेशन वन टैक्स, उसी हिसाब से करो कि इतना टैक्स गवर्नमेंट ऑफ इंडिया का लगेगा और पूरे देश में स्टेट का इतना टैक्स लगेगा, ऐसा किया और सबका उसके बारे में सहमत हुआ तो शायद उसके बारे में डिसीजन हो सकता है, सबकी सम्मति हुई तो। पर क्या वजह है सर कि बाकी कोविड को लेकर के क्या कोई फैसला हो सकता है? कोविड में क्या महाराष्ट्र में पेट्रोल पर 32 रुपए का कुछ टैक्स है और केंद्र का 1 रुपया कम है, तो राज्य सरकार आज इस बारे में कुछ सोच सकती है? आज कैबिनेट में बैठ वो आज तो उसके बारे में थोड़ी बहुत चर्चा हो गई होगी, क्योंकि कल जो बात हुई है पीएम की और बहुत से स्टेट के चीफ मिनिस्टर के साथ जो वीसी हुई, तो वो वीसी में क्या क्या हुआ, क्या क्या बातें हुई, क्या क्या रखा है, उनकी क्या अपेक्षा है, उनका क्या सुझाव है, ऐसे बहुत से कल सब्जेक्ट आए होंगे, तो उसके बारे में चर्चा हो सकती है। कोविड को लेकर के क्या दोबारा से महाराष्ट्र में मास्क लाया जा सकता है? क्या 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 आशीष शेलार ने कहा है 2017 में एक प्लान बना था जिसमें भारतीय जनता पार्टी, शिवसेना और एनसीपी। अरे बाबा, 2017 का क्यों सवाल पूछ रहे? अभी 2022 है ना, पुराने वैसे तो कब से सवाल पूछने का है? मुझे उसके बारे में कुछ भी मालूमात नहीं है। अभी वो बहुत बड़े नेता है आशीष शेलार साहब, शायद उनके साथ ही डायरेक्ट पवार साहब ने या कोई जो लीडर है उन्होंने बात की होगी, मुझे तो उसके बारे में कुछ पता नहीं। दादा, कोविड को लेकर क्या दोबारा से मास्क वापस आ सकता है महाराष्ट्र में? इस पर कोई विचार हुआ है? महाराष्ट्र में लगातार कोविड के अगर कोविड के केसेस बढ़ने के बाद क्या क्या नियम उसके बारे में लाने चाहिए, उसका अधिकार गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का है। हमारे चीफ मिनिस्टर उसके बारे में डिसीजन लेते हैं, सबके साथ चर्चा करके। गुड़ी पाड़वा के दिन उन्होंने सब जो नियम थे वो हटाए थे, लेकिन कल प्राइम मिनिस्टर ने जो वीसी लिए वो वीसी में दिल्ली का सिचुएशन क्या है, महाराष्ट्र की क्या है, अलग अलग स्टेट की क्या है, उन्होंने क्या बताया है, अपने यहाँ स्टेट का एक टास्क फोर्स है उनका क्या कहना है, सेंट्रल का जो डिपार्टमेंट है या डब्ल्यूएचओ हो तो उनका क्या डब्ल्यूएचओ का कहना है, ऐसे सबके बारे में क्या क्या राय आई है उसके बारे में डिसीजन हो सकता है। महाराष्ट्र में बड़ा हथियारों का जखीरा मिला है। मंदिरों के भी, मस्जिद के भी, वहाँ पर समन्वय करके ये सब काम किया गया है, तो महाराष्ट्र सरकार ऐसा क्यों नहीं कर पाई अब तक? क्योंकि ये विवाद महाराष्ट्र में लगातार बढ़ रहा है। क्या क्या नहीं, यूपी में क्या करना क्या नहीं करना वो अधिकार वहाँ के चीफ मिनिस्टर का है, वो तो सही है। अभी यहाँ हम बार बार बोल रहे हैं कि यहाँ अभी ये इशू निकालने की जरूरत क्या थी? हमारे महाराष्ट्र में हम शाहू फुले अंबेडकर जी का नाम लेते हैं, छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं। उन्होंने हमेशा सब कास्ट को साथ लेके आगे जाने की कोशिश की है, ये तो सब महाराष्ट्र को पता है, तो उसी हिसाब से होना चाहिए। आज महाराष्ट्र के सामने अलग इशू है, महंगाई का इशू है, अभी बीच में कोयला पूरे देश में एनर्जी पावर सेक्टर में बहुत कम मिल रहा था, मिल रहा है, उसके बारे में इशू है। उसमें कैसे अपने को कंटिन्यू बिजली देने के लिए क्या क्या डिसीजन लेने पड़ते हैं वो लेने के लिए उसकी ज़रूरत है। ऐसे बहुत से इशू है, ये इशू छोड़ दिए और ये हनुमान चालीसा और भोंगा भोंगा वही चालू आहे इनका। पण सर, या समस्या तर निर्माण झालेल्या आहेत आणि डेडलाईन जवळ येत चाललेली आहे। त्या समस्याच्या बद्दल सर्व पक्षीय नेत्यांची बैठक
गृहमंत्री, मी, अशोक चव्हाण, एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी घेतलेली होती. त्यामध्ये मनसे जर सोडलं तर बाकीचे जेवढे पक्ष हजर होते, बीजेपीने बहिष्कार घातला ते त्यांच्या नेत्यांनी सांगितलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं, पण बाकीचे जेवढे पार्टीज होते त्या सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांनी, किंवा ह्याच्यातनं कारण नसताना वातावरण खराब करू नका, जातीय सलोखा राखावा, सगळ्यांनी मिळून मिसळून काम करावं. उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिलेले आहेत की भोंगा म्हणजे लाऊडस्पीकर कधी लावला पाहिजे, सुरुवात कधी केली पाहिजे, तर सकाळी 6 ते रात्री 10, वर्षातले 15 दिवस सकाळी 6 ते रात्री 12, असे काही वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात आदेश आहेत. उद्याच्याला काही निर्णय घ्यायचाच म्हटलं तर ठराविक वर्गाकरताच तो निर्णय घेता येईल का, नाही घेता येणार. बाकीचे लगेच कोर्टामध्ये जातील, कोर्ट म्हणेल की तुम्हाला नियम सगळ्यांना सारखा, संविधान काय सांगतंय, कायदा काय सांगतोय, नियम काय सांगतात, त्यालाच डोळ्यासमोर ठेवून सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, सेशन कोर्ट असेल, हे सगळेजण निर्णय देत असतात. आणि मागे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय ह्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने आणि वेगवेगळ्या राज्यातल्या हायकोर्टाने दिलेले ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. आणि राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे, योगींनी सगळेच मंदिरांवरचे बोलगे देखील काढलेले आहे, त्यामुळे या राज्य सरकारनं महाविकास योगी यांचा सल्ला घ्यावा अशा पद्धतीचे नाही आणि अभिनंदन अहो, एक मिनिट, योगीनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतोय. महाराष्ट्राची आजपर्यंतची शिकवण, सुसंस्कृत महाराष्ट्र, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा महाराष्ट्र, सर्व जाती धर्माला न्याय देणारा महाराष्ट्र, अशा प्रकारची महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि आज जो विषय काढलेला आहे, तुम्ही मला सांगा, इतके वर्ष हे सगळं चालत आलेलं आहे, ह्याच्या आधी कुणी त्यांना थांबवलेलं होतं, कुणी त्यांना नाही म्हटलं होतं. आणि आताच्या काळामध्ये हे जर मागणी करतायत तर उद्याच्याला वेगवेगळे इतर पण इश्यू येणार ना. उद्या पुन्हा कोर्टाने काही आदेश काढला हे सगळं लक्षामध्ये घेता, तर त्याचा इतर पण भाविकांच्यावर परिणाम होणार आहे, ह्याचा कुठंतरी विचार केला पाहिजे. एकदम भावनेच्या आहारी जाऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायची, दोन जातीमध्ये अंतर निर्माण करायचं, आणि कारण नसताना भारतातल्या एका प्रगत राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये कुठंतरी दरी निर्माण करून आज जो काही जातीय सलोखा आहे, आपण मुंबईमध्ये सगळेजण राहतो, तुम्ही इथं मीडियाचे एवढे सगळे माझे सहकारी आहात, त्याच्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत. कधी आपल्या डोक्यात तसं येत नाही, ही आपली परंपरा आहे. परंतु असं सारखं सांगून नको त्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये आणण्याचं काम आणि त्याच्यातनं जातीय तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, तो प्रयत्न खरोखरीच महाराष्ट्राला परवडणारा नाही. याकरता सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सगळ्यांनी थोडासा मनाचा मोठेपणा दाखवण्याची गरज आहे. आणि ह्या घटना घडल्या तर काही जखमा जर झाल्या तर त्या जखमा फार खोलवर जातात आणि त्याच्यातनं नको ते प्रश्न निर्माण होतात, ज्याची आज अजिबात गरज नाही. नकली हथियार मिले हैं और उसके बारे में वो पुलिस डिपार्टमेंट ने वो सब उनकी इंक्वायरी करने के लिए हमारे डिपार्टमेंट के पुलिस डिपार्टमेंट को आदेश दिए हैं. वो सब कहाँ से आए, किसने तैयार किए, किसने मंगाए, उसके बारे में इंक्वायरी होने के बाद सब बातें आगे आ क्या जाएगी. दंगों की साजिश की जा नहीं, रही है? वो इंक्वायरी पूरी होने के बाद ही, अभी बीच में आपने देखा कुछ एमपी लोग बोल रहे थे कि हमें चाय नहीं मिला, हमें पानी नहीं मिला, हमें ऐसा हुआ, हमें वैसा हुआ. बाद में आपने सबने वो सीसीटीवी कैमरे की क्लिप देखी, फिर बाद में पता चला. नहीं तो मीडिया ने, आपके सब चैनल ने शुरू किया था अन्याय हुआ अन्याय हुआ अन्याय हुआ, लेकिन बाद में वो सब क्लिप देखने के बाद भी बताया कि देखो ये गलत है, ऐसा कुछ नहीं हुआ. और उन्होंने जो पहला साइन किए उसमें भी बताया है
कि पुलिस डिपार्टमेंट ने कोई तकलीफ नहीं दी, ऐसा उन्होंने भी बताया। 30 तारीख को आप पुणे में रैली करेगा, 30 तारीख को तीनों दलों की रैली होगी क्या? तीनों दलों के बड़े नेता, किसने बताया? ऐसे एक चर्चा है कि तीनों दलों की नहीं नहीं, 23 तारीख को हमारी रैली थी, ये मुझे पता है, लेकिन 30 का तो मैं पहले ही सुन रहा हूँ। ऐसा कोई भी नहीं, क्योंकि 1 तारीख को महाराष्ट्र दिन का प्रोग्राम रहता है। ये मीडिया में किसने बात फैलाई मुझे पता नहीं, दादा आपके पास लेकिन मेरे ख्याल से मेरी जयंत पाटिल के साथ बात नहीं हुई। बालासाहेब थोरात, नाना पटोले जी, उद्धव ठाकरे जी, एकनाथराव शिंदे जी, ये सब जो लीडर है, जो डिसीजन लेते हैं, उनके साथ मेरी बात नहीं हुई है। लेकिन इनके अलावा और कोई लीडर होगा तो मुझे पता नहीं, आप नाम बताओ, मैं उनको पूछूं। दादा के फाइनेंस डिपार्टमेंट आपके पास है, पेट्रोल डीजल के दाम अगर बढ़ाए या घटाए भी जाते हैं तो आपके बजट पे, महाराष्ट्र के बजट पर कितना असर पड़ता है? उसके बारे में अगर डिसीजन हुआ तो कितना कम करने का है उसके ऊपर असर पड़ता है, क्योंकि हमने तो बजट पेश करते वक्त ये टैक्स इसमें से आएगा और इसमें इतना लोन हम उठाएंगे, इतना सेंट्रल से पैसा हमारे पास आएगा, ऐसा करके हर एक स्टेट अपना अपना बजट पेश करता है। उसी हिसाब से मैंने इस साल का बजट पेश किया। दादा देवेंद्र फडणवीस और सुधीर मुनगंटीवार कह रहे हैं कि राज्यों को 34,000 करोड़ से ज्यादा का इनकम हुआ है इसके टैक्स न कम करने के कारण, और आप बहाने नहीं बना सकते, बहाने बनाकर आप जो है टाइम निकाल लेंगे, लेकिन जनता को राहत नहीं मिलेगी। ठीक है, उन्होंने जो सुझाव दिया है उसके बारे में हम सोचेंगे। देतील ना ते, मी कुठं म्हटलो नाही देणार म्हणून। त्यांना त्यावेळेसचा जो काही टॅक्स असतो तो त्या ठिकाणी जो कबूल केलेला आहे, आणि हे इथं नाही कबूल केलंय, पार्लमेंटमध्ये बिल पास करत असताना प्रत्येक देशातल्या राज्यांना किती किती जीएसटी दिला जाईल 5 वर्षाच्या करता, ते त्यावेळेस तय झालेलं होतं। त्याच्यामुळे ते देतील, मी कुठं त्यांनी ते देणार नाही असं मी म्हटलंच नाही, परंतु काही गोष्टी वेळच्या वेळेला दिल्या तर त्याचा उपयोग होतो। दादा आपने उसके बारे में इंक्वायरी होगी। हर एक को अपना अपना लेटर लिखने का, उनके मन में जो है वो कहने का अधिकार है। अभी जाते वक्त आप सब मीडिया ने मुझे रुकवाया और मैंने आपके साथ बात की, और मैं बात खत्म होने के बाद मैं चला जाऊंगा। और 2-3 मीडिया के लोगों ने बताया अजित पवार का बिहेवियर एकदम खराब था, उन्होंने बात नहीं की। मैं क्या कर सकता हूँ? कुछ कर सकता हूँ? वो आपका अधिकार है, आपने बोला। दादा सीएनजी और पीएनजी के दाम पहले ही राज्य सरकार ने वैट घटाया था, हाँ। बावजूद इसके जो है केंद्र सरकार ने फिर से गैस के दाम बढ़ा दिए। आपको लगता है कि कथनी और करनी में फर्क है केंद्र के? उसके बारे में आप क्या बोल, आपका यही है मीडिया वालों का, इन्होंने ऐसा कहा, आप क्या क्या कहना? अरे मैंने उसके खिलाफ कुछ स्टेटमेंट किया तो बीजेपी को जाके पूछेंगे अजित पवार ने ऐसा कहा, आपका क्या कहना? अरे वो इशू नहीं है, इशू अपने यहाँ के अलग है, उसके बारे में चर्चा करेंगे, उसके बारे में कुछ अच्छे सुझाव होंगे तो वो सुनेंगे और उसी हिसाब से आगे जाने की कोशिश करेंगे। धन्यवाद। थैंक यू।